नमस्कार एव्हरीवन. आजचा व्हिडिओ मी स्पेशली बनवतो आहे तुमच्यासाठी, जेणेकरून तुम्हाला या सिच्युएशनमध्ये जेव्हा या वॉरचा जो आपला US आणि इराण वॉर चालू होता, त्या वॉरमध्ये सीजफायर झाला आहे. 15 दिवसांसाठी एक पॉज घेण्यात आलेला आहे आणि त्या पॉजमध्ये एक क्रिटिकल क्लायंट गाईड मी तुमच्यासाठी तयार करतो आहे. तुम्ही यावेळेस काय केलं पाहिजे, आपला दृष्टिकोन मार्केटकडं कसा असला पाहिजे. मागच्या काही दिवसांमध्ये मार्केटमध्ये थोडीफार रिकव्हरी झाली आहे. त्याआधी बऱ्यापैकी पॅनिक होता. तर त्या पॅनिकमध्ये तुम्ही काय ॲक्ट करायला पाहिजे होतं, केलं की ते मिस झालं आहे, आणि बऱ्याच अजून गोष्टी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर सुरुवात करूया या वॉरच्या परिस्थितीमध्ये. या वॉरमध्ये काय झालं, मुख्यतः ॲज अन इन्व्हेस्टर आपल्यासाठी काय झालं. तर स्ट्रेट ऑफ हॉर्मोज जो बंद झाला, जे आपल्याला सर्वांना माहितीच असणार आहे, त्याच्यामुळे आपल्या देशासाठी, आपल्या मार्केटसाठी आणि बऱ्याच जगातल्या मार्केटसाठी एक मेजर प्रॉब्लेम आला. तो म्हणजे क्रूड ऑइल आणि गॅस या दोन गोष्टींच्या आवक आणि जावकमध्ये मेजर प्रॉब्लेम आला. आणि ज्यावेळेस ऑइलचा आणि गॅसचा प्रॉब्लेम येतो, त्यावेळेस नॅचरली पुढे जाऊन महागाई वाढण्याची एक शक्यता निर्माण होते आणि त्याच्यामुळेच मार्केट या गोष्टींना डिस्काउंट करतो म्हणजे काय ते लक्षात घ्या. एकदम सोप्या भाषेत सांगतो की मार्केट एक डिस्काउंटिंग मशीन आहे असं म्हटलं जातं. कसं की आज जे काही घडतं आहे त्याचे पुढे काहीतरी परिणाम होणार आहे, बरोबर. तर मार्केट पुढचे परिणामचा रिॲक्शन आजच देऊन टाकतो. एक एक्झाम्पल सांगतो, लेटेस्ट एक्झाम्पल आहे, तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात येईल. कोविडमध्ये 23 किंवा 24 मार्च 2020ला लॉकडाऊन डिक्लेअर झाला होता आणि त्याच दिवसापासून मार्केट वर जायला सुरुवात झाली. पण ॲक्च्युली लॉकडाऊन डिक्लेअर झाल्यावर आपली लाईफ चांगली झाली की खराब झाली, तुम्ही सांगा. लॉकडाऊन डिक्लेअर झाल्यानंतर बरेच लोकांची दुःखद बातमी आपल्याला ऐकायला मिळाली. पण मार्केटचं मात्र एक वेगळंच रिॲक्शन होतं. इकडे काहीतरी वाईट घडतं आहे, पण मार्केट मात्र वर जातं आहे. कोणी या गोष्टीचा नीट विचार केला का घडलं असं? याचं कारण एकच होतं की मार्केट हे फ्युचरला डिस्काउंट करतं आहे. म्हणजे लॉकडाऊन झाला, आता परिस्थिती सुधारणार आहे, मग ते आधीच सुधरून टाकतं आणि जेव्हा ॲक्च्युली सुधरेल त्यावेळेस मात्र मार्केट वेगळी रिॲक्शन देतं. तेच घडलं या वॉरमध्ये सुद्धा. ज्यावेळेस मार्केट खाली पडत होतं, सगळ्यांना वाटत होतं की काहीतरी मोठं होईल, मोठी बॉम्बिंग केली जाईल किंवा कदाचित वाईटात वाईट न्यूक्लिअरसुद्धा होऊ शकेल. तर बरेच लोक म्हणत होते की नाही यार, आपण वाट बघू, मार्केट ॲक्च्युली ज्यावेळेस मोठं युद्ध होईल त्यावेळेस मार्केट पडेल आणि त्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट करू. ॲक्च्युली तसं घडताना दिसतं आहे का? मला तर नाही वाटत. कारण की मार्केट काय केलं, मार्केटने की काय काय घडू शकतं याचा अंदाज घेतला, तेवढं आधीच पडून घेतलं आणि त्याच्यानंतर आता कुठेतरी शांतचित्ताचे टॉक्स होत आहे. पुढे 15 दिवसात कदाचित काहीही होऊ शकेल. पण ते मार्केटचं एक साधं गोष्ट असते की मार्केटने अंदाज घेतला की आता हे न्यूक्लिअरपर्यंत जाण्याची शक्यता फार कमी दिसते आणि आता सुधारणा होण्याची शक्यता दिसते इथून पुढे. तर मार्केट आधीच त्या गोष्टीला डिस्काउंट करते. आता तुम्ही एक गोष्ट क्लिअरली ऐका, लक्ष देऊन ऐका की मार्केट आता जर पडलं जास्ती प्रमाणात, म्हणजे जो रिसेंट लो झाला 21,700 समथिंग, त्याच्या खाली जर मार्केट पडलं तर ते कधी पडेल? ज्यावेळेस हे जे सर्व घडते यापैकी काहीही न्यूज न येता काहीतरी वेगळीच नवीनच प्रॉब्लेम जर निर्माण झाला मोठा, तेव्हा मार्केट पडेल. म्हणजे लक्षात घ्या, मार्केट हे नवीन गोष्टींवर जास्ती रिॲक्ट करणार, जुन्या गोष्टींवर आता जास्ती रिॲक्ट करणार का नाही. हा कन्सेप्ट आता तुम्ही समजून घेणं आवश्यक होतं. आता आपण पुढे बघूयात की ह्या ज्या गोष्टी घडल्या या ठिकाणी आपण काय रिॲक्शन देणं आता अपेक्षित आहे. हा जो चार्ट तुमच्या स्क्रीनवर आता दिसतोय, तो चार्ट बघा, तो एक मार्केटच्या एक्सपेक्टेशन्सचा चार्ट आहे. म्हणजे आपल्याला मार्केटकडून काय हवं आहे त्याचा चार्ट आहे. आपल्याला काय हवं आहे बघा, 1919 पासून तर आता इकडे कुठेतरी 2026 येतो आहे, तरीही आपले एक्सपेक्टेशन्स काय आहे की मार्केटनी सरळ रस्त्याने वाढत राहावं. ओके, मार्केट आपल्याला कसं हवं आहे, सरळ रस्त्याने वाढलेलं, असं डायरेक्टली वर जाणारं मार्केट हवं आहे.
बट एक गोष्ट लक्षात घ्या की ही मिस्टेक तुम्ही करू नका. मार्केटमध्ये लाँग टर्मची जी पोटेन्शियल आहे ती स्मूथ आहे. म्हणजे तुम्ही जर खरंच जर 1990पासून किंवा 1979 जेव्हा सेन्सेक्स चालू झाला होता 100पासून, तर तेव्हापासूनचा चार्ट बघितला तर बऱ्यापैकी असा वर जाताना दिसतो. पण जर तुम्ही एका वर्षाचा चार्ट बघितला तर तो बऱ्यापैकी वॉलेटाईल दिसणारच आहे ना. आपण इथे मार्केटमध्ये एका वर्षासाठी आलेलोच नाही आहे. आपलं जेव्हा पण डिस्कशन होतं आपण 5 वर्ष मिनिमम असं डिस्कशन करतो करेक्ट. तर आपल्याला या गोष्टीची कायमस्वरूपी एक खात्री पाहिजे, अंदाज पाहिजे की मार्केट शॉर्ट टर्ममध्ये वॉलेटाईल होणारच आहे. आणि वॉलेटाईल शॉर्ट टर्ममध्ये होणं हे आपल्यासाठी फार चांगलं आहे. कसं ते आपण आता पुढे बघणार आहोत. कारण की लक्षात घ्या, मार्केट जर सरळ सरळ जात राहिलं, आय विल शो यू, मार्केट जर सरळ सरळ अशा पद्धतीने जात राहिलं तर मार्केट कधीच दुसऱ्या गोष्टींपेक्षा जास्त रिटर्न देणार नाही. मार्केटचं नेचर आहे खालीवर जाणे आणि त्याचा फायदा म्हणूनच आपल्याला जास्त रिटर्न्स मिळतात. मात्र आपण काय करतो, थोड्याशा टाईम पिरियडमध्ये घाबरून जातो आणि हे घाबरणं हा जो बिहेवियरल चेंज आहे याच ठिकाणी आपल्याला नुकसान होतं. लक्षात घ्या, कोविड आला म्हणून लोकांचं नुकसान झालं असं नाही आहे. कोविडमध्ये मार्केट पडलं, पण कोविड आला म्हणून नुकसान झालं असं नाही आहे. कोविडमध्ये ज्यांनी विकलं त्यांचं नुकसान झालं. आता आपण म्हणू शकतो की कदाचित खूप सिरियस सिच्युएशन आली त्या लोकांना आपण गाळू शकतो. पण जर आपल्याकडे प्रॉपर इमर्जन्सी फंड असेल, प्रॉपर हेल्थ इन्शुरन्स असेल, प्रॉपर टर्म इन्शुरन्स असेल, तर आय डोंट थिंक की अनलेस अँड अनटिल एक खूप वाईट सिच्युएशन येते, आपल्याबरोबर आयुष्याने काहीतरी वाईटच केलं तर ठीक आहे. बट मोर ऑर लेस आपण जर ॲक्शन नसती घेतली, आपण जर या पॅनिक सिच्युएशनमध्ये घाबरलो नसतो तर 101% आपल्याला काहीही प्रॉब्लेम आला नसता. 2000मध्ये या ठिकाणी काय आलं होतं, .com बबल आलेला होता. .com बबल आलेला होता. मार्केटमध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली होती की आता पुढे जाऊन काहीच होऊ शकत नाही. मार्केट म्हणजे IT स्टॉक्स लाईक TCS, इन्फोसिस हे 80, 90% पडलेले होते. त्याच्यानंतर 2008चा टाईम पिरियड आहे हा, 2008. या ठिकाणी काय झालं होतं, लेमन ब्रदर क्रायसिस झालेला होता. म्हणजे त्यावेळेस रिअल इस्टेटचा क्रायसिस झालेला होता US मध्ये. त्यावेळेससुद्धा असंच वाटत होतं की मार्केटमध्ये वाईट परिस्थिती होते. आणि ही जी परिस्थिती होती ही ॲक्च्युली जवळजवळ 2 वर्ष म्हणजे 24 महिन्यांच्या आसपास मार्केट खालीच जात होतं कंटिन्युअसली. तर जसं आत्ता घडतं आहे त्यापेक्षाही बऱ्यापैकी वाईट घडत होतं आणि लोक बऱ्यापैकी टेन्शनमध्ये आणि स्ट्रेसमध्ये होते त्या काळात. आणि त्याच काळात मॅक्झिमम लोक फ्युचर अँड ऑप्शन्समध्ये गेलेले होते. त्या लोकांचं फार दुःखद असं नुकसान झालं आणि त्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या. त्यानंतर 2014 साली जे डिमॉनिटायझेशन झालं त्यावेळेससुद्धा मार्केट पडलं होतं. 2020 साली ज्यावेळेस कोविड झाला त्यावेळेस घडलं होतं. या ठिकाणी 2022 साली रशिया आणि युक्रेनचं युद्ध झालं होतं त्यावेळेसही सेम घडलं आहे. आणि आता जे US आणि इराणचं युद्ध चालू आहे त्यावेळेससुद्धा सेम घडतं आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की मार्केट पडतं परत रिकवर होतं, पण प्रत्येक वेळेस कारण वेगळं असतं आणि त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की मी कुठेतरी चुकतोय किंवा जग संपणार आहे किंवा असं काहीतरी होणार आहे. आणि त्या ठिकाणी आपण ऐन एकदम राईट ज्यावेळेस ॲक्च्युली पॅनिक नाही व्हायला पाहिजे त्याच वेळेस पॅनिक होतो आणि त्याच्यानंतरच मार्केट ॲक्च्युली चांगलं परफॉर्म करायला सुरुवात करते. डाटा सांगतो की 2008 आणि 2009 या पिरियडमध्ये 60% मार्केट पडलेलं होतं. मात्र त्यावेळेस जर एक 10,000 रुपयाची SIP चालू केली असती राईट ॲट द टॉप, 2008चा टॉप होता जानेवारी 2008, तर पहिले 15 महिने तुमची 10,000ची SIP आहे तिने किती रिटर्न दिले असते, -34%. हे बघा इथे म्हणतोय मी -34%. ठीक आहे. पण 61 महिने म्हणजे 5 वर्षांनंतर मार्केटने किती रिटर्न तुम्हाला दिले असते SIPच्या फॉर्ममध्ये, 10.9 म्हणजे 11%. त्याच्यानंतर 120 महिने म्हणजे 10 वर्षात तुम्हाला ऑलरेडी 13% म्हणजे मार्केट जेवढं नॅचरली रिटर्न देतं तेवढं रिटर्न दिलेले होते मार्केटने. आणि हा डाटा आहे निफ्टी 50 TRI, म्हणजे TRI म्हणजे टोटल रिटर्न इंडेक्स. आता निफ्टी 50ने जर 13% दिले तर फंड्सने ऑफकोर्स 14, 15, 16% रिटर्न्स दिलेले आहेत.
तर आपण या सिच्युएशनमध्येही आपल्याला मी जे मागे सांगितलं तेच बघायला भेटतं आहे की आपल्याला या ठिकाणी पॅनिक न होता प्रॉपरली पेशन्स ठेवायचा आहे. सेम आता तुम्ही म्हणताय की मार्केट पडलेलं असताना काय घडलं मी तुम्हाला दाखवलं, मेजर फॉल 60%. पण असे सुद्धा पिरियड आलेले आहे जेव्हा 0 रिटर्न मिळालेले बऱ्याच दिवसांसाठी, जसं मार्केट आत्ता करते. म्हणजे जवळजवळ जुलै ऑगस्टपासून तर आता जुलै ऑगस्ट 2024 ते आता मार्च 2026, 18 महिन्यांच्या आसपास किंवा त्याच्याही पुढे झालेत तरी मार्केटचा रिटर्न आहे 0 ठेंगा. तर आता हाच असेच पिरियड ज्यावेळेस घडलेले होते मार्केटमध्ये तेव्हा काय झालेलं आहे, तर 2000 ते 2004 म्हणजे हे 48 महिने 4 वर्ष मार्केटनी 1% रिटर्न दिला होता, 1.5% रिटर्न दिला होता. पण SIPचे रिटर्न्स किती होते, 31%. सेम 75 महिन्यांसाठी काय घडलेलं होतं, 0 रिटर्न्स मार्केटचे. पण SIPचे रिटर्न आहे 10%, 14%, 11%. सिमिलर गोष्टी बऱ्याच वेळा घडत जातात आणि SIP मात्र आपल्याला चांगले रिटर्न्स देत जाते जर आपण लाँग टर्मसाठी थांबलो तर. का होतं असं, तुम्ही एक या गोष्टीचा विचार केला की मार्केट तर 0% रिटर्न देते, 0% किंवा 1% असं रिटर्न देते, पण आपली SIP मात्र रिटर्न चांगले देते लाँग टर्ममध्ये. का घडतं असं, साधी गोष्ट आहे. हे बघा, मार्केट जर खाली गेलं, वर आलं, परत वर आलं आणि परत खाली आलं, म्हणजे सुरुवात त्यांनी इथून केली लेटेस्ट से 0पासून, वर गेला 100पर्यंत, परत आला 0पर्यंत, परत आला 100पर्यंत, परत आला 0पर्यंत, असं करता करता मार्केटला झाले 4 वर्ष. तर या 4 वर्षांमध्ये मात्र इथे 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 प्रत्येक ठिकाणी मी SIP करत गेलो. ठीक आहे, माझी SIP ही चालूच राहिली आणि जेवढा जास्ती टाईम पिरियड, आता 4 वर्षाचा टाईम पिरियड घडला म्हणजे मला एक ॲव्हरेज प्राईस कमी मिळाली. आता नेक्स्ट टाईम जेव्हा मार्केट पुन्हा वर येतं तर माझे रिटर्न्स हे 31% दिसायला लागतात, खूप छान दिसायला लागतात. जेवढं जास्ती टाईम पिरियडमध्ये मार्केट असं स्लो राहतं तेवढे जास्ती युनिट्स आपले ॲक्युमुलेट होतात, बरोबर. युनिट्स जास्ती मिळाले तर आपल्याला जेव्हा मार्केट वर जातं त्यावेळेस 101% चांगले रिटर्न्स हे बघायला मिळतात. पण लक्षात घ्या, हा पास्ट डाटा आहे आणि मला SEBIकडून असा नियम आहे की मी तुम्हाला सांगणं आवश्यक आहे की पास्ट डाटा हा फ्युचर डाटा बरोबर कायम मॅच करेलच असं होत नाही. ठीक आहे, नेक्स्ट. आता हे बघा, ही जी स्लाईड आहे ना, ही खूप छान आणि इम्पॉर्टंट अशी स्लाईड आहे. ही मी बनवली होती ज्यावेळेस आपलं मार्केट हे 22,800ला आलेलं होतं. म्हणजे टोटल जेवढा फॉल झाला आहे त्याच्यापेक्षा थोडा कमी फॉल झालेला होता, म्हणजे 15% टोटल मार्केट पडलं होतं. तर या टायमिंगला मार्केट जवळजवळ 11%च पडलेलं होतं. त्या टायमिंगला मी ही स्लाईड बनवलेली होती. ओके, आता 1.5 वर्ष काय झालं की मार्केट पडलेलं होतं 10%. हे बघा, मार्केट पडलेलं होतं 10%, पण तेवढ्याच पिरियडमध्ये मार्केटची जी GDP ग्रोथ झालेली होती, जी नॉमिनल GDP ग्रोथ होती ती झालेली होती 15% 1.5 वर्षांमध्ये. तर ॲक्च्युली 10% मार्केट पडलं आणि GDP ग्रोथसुद्धा झाली 15%. तर आपल्याला ओव्हरऑल जे डिस्काउंट मिळत होतं, मार्केट दिसताना 10% पडलेलं दिसत होतं, पण ॲक्च्युली मला 25% पडलेलं मार्केट आहे अशा पद्धतीचं डिस्काउंट मिळत होतं. हा कन्सेप्ट लक्षात घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं होतं. आणि त्यामुळे SIPच्या बरोबरच जर लमसम इन्व्हेस्टमेंट जरी आपण या परिस्थितीमध्ये केली तर आपल्यासाठी हे लाँग टर्ममध्ये चांगलं असणार आहे. लक्षात घ्या, आपण डिस्काउंटला बाईंग करतोय आणि त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी एक हेड स्टार्ट मिळतो आहे. हेड स्टार्ट म्हणजे काय, लक्षात घ्या, जर कधी असं घडतं आहे की मार्केट एका वेमध्ये जातं आहे, असं वर जाते, ठीक आहे, लाँग टर्ममध्ये समजा 10 वर्षाचा जर चार्ट घेतला तर ते असं जाते. पण जर या 10 वर्षांमध्ये आपण छोटे छोटे टाईम पिरियड बघितले तर मार्केट खाली वर कधी खाली जास्ती खाली पुन्हा वर असं जातं. आणि या पिरियड्समध्ये जर आपल्याला हे जे डाऊनफॉल्स आहे, पडलेलं मार्केट आहे, त्या पिरियडमध्ये जर आपण थोडी आपल्या SIPच्या व्यतिरिक्त लमसम इन्व्हेस्टमेंट म्हणजे वन टाईम इन्व्हेस्टमेंट करत गेलो तर आपल्याला जे ॲव्हरेज रिटर्न आहे, लेट अस से मार्केटचा जो ॲव्हरेज रिटर्न आहे तो आहे 12%. पण आपण जर अशा परिस्थितीमध्ये लमसम वन टाईम करत गेलो तर कदाचित आपल्याला 2 ते 3% याच्यापेक्षा जास्ती रिटर्न बघायला मिळतात. आणि जर प्रॉपर ॲसेट ॲलोकेशन केलं विथ द हेल्प ऑफ म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर तर तुम्ही याहीपेक्षा चांगले ऑप्टिमम रिटर्न्स मिळवू शकतात. आता एक गोष्ट पुन्हा एकदा लक्षात घ्यायची आहे की 12 आणि 13%चा पार्ट आपल्याकडे नाही आहे.
म्हणजे मार्केट हे 12% रिटर्न देतं की मार्केट हे 15% रिटर्न देतं, याच्यामध्ये आपल्याला डिबेट करायचं अजिबात नाही. मार्केट रिटर्न्स कसे देतं हे लक्षात घ्या. मार्केट हे तुमच्या जी डी पी प्लस इन्फ्लेशन, लेटस से जी डी पी किती असतो प्लस इन्फ्लेशन. जी डी पी किती असतो ऑन ॲन ॲव्हरेज लॉंग टर्म जी डी पी आहे 7%, इन्फ्लेशन आहे लॉंग टर्मचं 6%. तर ॲव्हरेज रिटर्न आपल्याला किती मिळायला पाहिजे 13%. ठीक आहे. आता जर उद्या जाऊन इन्फ्लेशन आहे, महागाई आहे, ती 6च्या ऐवजी 4% झाली, ठीक आहे, आणि जी डी पी 7%च राहिला, तर आपल्याला रिटर्न दिसताना कदाचित 11% दिसू शकतात, 11% रिटर्न. तर आपल्याला असं वाटू शकतं की पूर्वी मार्केटने तर 13% दिलेले होते, आता तर 11% देतं आहे, असं का? पण ॲक्च्युली एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, रिटर्न्स तर 7% बरोबरच आहे, इन्फ्लेशन कमी झालं आहे. इन्फ्लेशन कमी झालं आहे म्हणजे जर मला एक गाडी घ्यायला पूर्वीच्या काळी लेटस से 10 लाखाची गाडी ही दर 5 वर्षाला 20 लाखाची होऊन जायची, पण इन्फ्लेशन कमी झाल्यामुळे म्हणजे 6%च्या ऐवजी 4% इन्फ्लेशन झाल्यामुळे माझी 10 लाखाची गाडी पुढच्या 5 वर्षात ही 15 लाख किंवा 16 लाखच होते. आणि त्यामुळे ॲक्च्युली माझी परचेसिंग पॉवर कमी होत नाही, म्हणजे मी खरेदी करण्याची माझी शक्ती आहे ती वाढतच जाते. म्हणून रिटर्न्स बघताना रिअल रिटर्न्स बघितले पाहिजे. ही गोष्ट तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर किंवा तुमच्या ॲडवायझरबरोबर चर्चा करू शकता की माझे रिअल रिटर्न्स किती आहे. कारण की तुम्हाला 10%, 11%, 12%, 15%, ओके, नो इश्यू अबाउट दॅट, ते तर तुम्हाला दिसायला दिसतं, पण ॲक्च्युअल कंपाऊंडिंग ही रिअल कंपाऊंडिंग असणं आवश्यक आहे. रिअल कंपाऊंडिंग म्हणजे कशी, तुमची जी रिटर्न्स आहे ते इन्फ्लेशनच्या व्यतिरिक्त किती जास्त येतात, इन्फ्लेशनच्या वर किती येतात, ते रिटर्न्स तुमचे रिअल रिटर्न्स असतात. काही गोष्टी तुम्हाला दाखवू इच्छितो की मला काय वाटतं की कुठल्या स्पेसमध्ये इन्व्हेस्ट करणं या पिरियडमध्ये थोडंसं बरं असू शकतं. आता ही मी तुम्हाला प्रॉपर डिस्क्लेमर देतो आहे की ही इन्व्हेस्टमेंट ॲडवाईज नाही आहे, मी फक्त इन्सिडेंटल ॲडवाईज ही देण्याचा अधिकार माझ्याकडे आहे, आणि त्यामुळे तुम्ही फक्त ही गोष्ट बघायची आहे. मी तुमच्यासमोर स्क्रीन शेअर करतो आहे, आणि कधी पण तुमच्या ॲडवायझर आणि तुमच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर यांच्याशी चर्चा केल्याशिवाय तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायची नाही आहे. ठीक आहे. तर हे घ्या, तुमच्यापुढे मी चार्ट देतो आहे, तुमच्यापुढे काही डेटा देतो आहे निफ्टी मिड कॅप 150चा. ठीक आहे. तर ॲक्च्युली आजच्या दिवसाला जी निफ्टी 50 आहे, ओके, निफ्टी 50 म्हणजे ब्लू चिप कंपन्या, त्यांचा जो पी ई चालू आहे तो जवळपास 21च्या आसपास पी ई चालू आहे. ठीक आहे. आणि प्लस यांची जी अर्निंग्स आहे ती स्लो डाऊन झालेली आहे. ठीक आहे. तर याचा अर्थ आपल्याला याच्यामध्ये अर्निंग्ससुद्धा भविष्यात वाढण्याचे चान्सेस आहे, आणि पी ईसुद्धा थोडाफार वाढण्याचे चान्सेस आहे. ठीक आहे. आता मिडकॅप्समध्ये मात्र काय झालेलं आहे, मिडकॅपचा पी ई आहे 33. पी ई ऑफ मिडकॅप इज 33. पी ई म्हणजे काय की 33 रुपये टाकून आपल्याला 1 रुपये कमाई मिळते मिडकॅपमध्ये. जर पी ई निफ्टीचा 21 रुपये टाकून मला 1 रुपये कमाई मिळते. ठीक आहे. तर आज मला निफ्टीमध्ये 21 रुपये टाकून 1 रुपये मिळतो आहे, आणि मिडकॅपमध्ये 33 रुपये टाकून 1 रुपये मिळतो आहे. आता असं काय आहे, मिडकॅपला प्रीमियम का दिलेला आहे? कारण की लोकांना असं वाटतं आहे की इथे जी अर्निंग आहे, जो 1 रुपये हा फास्ट वाढणार आहे, आणि हा जो 1 रुपये हा स्लो वाढणार आहे. त्यामुळे या ठिकाणी या पी ईला किंवा निफ्टी मिडकॅपला थोडासा जास्ती प्रीमियम दिला जातो आहे. बट ॲक्च्युली जर हिस्टोरिकल डाटा बघितला 15 वर्षांचा, 10 वर्षांचा, तर मिडकॅप असो, स्मॉल कॅप असो, त्यांची अर्निंग आणि लार्ज कॅपची अर्निंग ही मोर ऑर लेस सेम चालते. खूप म्हणजे काही स्टॉक्समध्ये मिडकॅप 100% पुढे जातात, जास्त अर्निंग होते, पण जर ॲव्हरेज बघितला तर अर्निंग बऱ्यापैकी सेमच चालत आलेली आहे, किंवा थोडं जास्ती पकडू शकता. पण त्यामुळे एवढा मोठा प्रीमियम मिळणं, मला तरी ही गोष्ट असं वाटते की या कारणामुळे निफ्टी मिडकॅप हा बऱ्यापैकी एक्सपेन्सिव्ह आहे, आणि या ठिकाणी तुमची SIP चालू ठेवणे इज गुड, बट लमसम इन्व्हेस्टमेंट करताना मिडकॅपमध्ये करणं मी रिकमेंड करत नाही. आणि याचा अर्थ असाही होत नाही की मिडकॅप वाढणार नाही.
मिड कॅप वाढू शकतं, पण एवढं मला कळतं की मिड कॅप एक्सपेन्सिव्ह आहे अँड दॅट्स वाय मला तिकडे जायचं नाही आहे. मी अजून एक तुम्हाला स्मॉल कॅप दाखवू इच्छितो. स्मॉल कॅपचा जो पी आहे तो आहे 28 सिरीज. स्मॉल कॅप 28 रुपये टाकून मला 1 रुपये देतो आहे. आता म्हणजे थोडक्यात स्मॉल कॅप जास्ती स्वस्त आहे मिड कॅपपेक्षा. ठीक आहे, इथे सुद्धा माझा सेम इन्सिडेंटल ॲडवाईस असणार आहे की तुम्ही SIP जर चालू ठेवली तर इट इज गुड, बट तुम्हाला लमसम इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही मिड आणि स्मॉल कॅप्समध्ये करू नये असं मला वाटतं. मात्र तुम्ही तुमच्या ॲडवायझरला विचारल्याशिवाय, तुमच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरला विचारल्याशिवाय निर्णय घ्यायचा नाही आहे, बिकॉज तेच तुमच्यासाठी जास्ती योग्य असणार आहे. सो आजचा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये मला हीच समरी सांगायची होती की माझ्या दृष्टीने जो निफ्टी आहे तो बऱ्यापैकी फेअर व्हॅल्यूच्या आसपास आलेला आहे. इट इज फेअर, आणि या ठिकाणी जर आपण लमसम इन्व्हेस्टमेंट जरी केली तर आपल्याला लाँग टर्ममध्ये चांगले रिझल्ट्स मिळण्याची प्रोबॅबिलिटी आहे. मात्र मला माझ्या दृष्टीने जे मिड कॅप आहे आणि जे स्मॉल कॅप आहे हे दोन्ही गोष्टी मला एक्सपेन्सिव्ह वाटता आहेत. ओके, आणि ओव्हरऑल अजून एक गोष्ट जर मी आपल्या ज्या टोटल व्हिडिओच्या समरीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे तो म्हणजे की या टायमिंगला जर तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर किंवा तुमचा जो रजिस्टर्ड ॲडवायझर असेल त्याच्यासोबत चर्चा करून जर योग्य ॲसेट ॲलोकेशन केलं आणि इन्व्हेस्टमेंट केली तर तुमचे रिटर्न्स जे आहेत ओव्हर द लाँग पिरियड ऑफ टाईम, रिटर्न्स जे आहेत ते ऑप्टिमाइज होण्याची पॉसिबिलिटी मला बऱ्यापैकी चांगली वाटते आहे. ओके, सो मी आता प्रयत्न करणार आहे की तुमच्या सर्वांसाठी अशा पद्धतीचे व्हिडिओज आणत जाऊ आणि त्याचा बेनिफिट त्यामुळे तुम्हाला होईल आणि मलासुद्धा तुमच्यासोबत संवाद साधण्याची एक ऑपॉर्च्युनिटी मिळत जाईल. सो आजच्यासाठी दॅट्स इट. थँक्यू सो मच.